नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्रीची कथा, जी सूतजीने शौनकादिक ऋषीला सांगितलेली. महाशिवरात्रीची कथा ऐकल्याने सर्व पापे नष्ट होतात. विंध्या पर्वतात एक व्याध राहत होता. तो हिंसक आणि निर्दयी होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी च्या तयारीने शस्त्रे, अस्त्रे, जाळे घेऊन तो जंगलात गेला. तिथे एक भगवान शंकराचे मंदिर होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाळ. त्या दिवशी सर्व मंदिर सुशोभित केले होते. मंदिराचा कळस चमकत होता. मंदिरातील शिवभक्त मनोभावे पूजा करीत होते. ब्राह्मण समाज रुद्रघोष करीत होता. अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावर धरली होती. टाळ मृदंगाच्या गजरात भगवान शिव शंकराचे कीर्तन चालू होते. हर हर जयघोष भक्तजन करत होते. अनेक दीप लावले होते. सुगंधी द्रव्यांचा दरवळ पसरला होता. अनेक चोहीकडे पसरला होता. त्या ठिकाणी तो व्याध आला. त्याने तो सर्व वातावरण पाहिले आणि सर्व प्रकाराशी टिंगल करून तो तेथून शिव हर हर असे वेडवून पुढे दाट जंगलात शिरला. चेष्टेमध्ये त्याच्या जिभेला शिव शिव म्हणण्याची सवय लागली. संध्याकाळ होईपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही. सूर्य अस्तानंतर जंगलात दाट काळोख पसरला. आकाशात चांदण्या चमकत होत्या. फिरत फिरत तो व्याध एका तळ्याच्या काठी आला. तिथे एक हरब बेलाचे वृक्ष दिसले. ती जागा शिकारीसाठी योग्य आहे असे त्याला वाटले. तो त्या वृक्षावर चढून बसला. धनुष्यवर बाण चढवून बसला. तो येणाऱ्या साधकाचे लक्ष शोधू लागला, परंतु त्याच्या डोळ्यात पुढे बेलाच्या वृक्षाचे ढाळे येत होते. त्यामुळे त्याला काही नेम साधता येईना. त्याने फांदीवरून बेलाची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. त्या बेलाच्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. त्यावर तोडलेली बेलाची पाने पडू लागली. अशा तऱ्हेने व्याधाकडून नकळत शिवरात्रीची उपवास घडला और पूजाही घडली होती. त्यावर त्याच्या जिभेला हर हर म्हणण्याचा चाळा लागला होता आणि शिवलिंगावर बेलाची पाने पडून पूजाही घडत होती. रात्रीची एक प्रहार उलटून गेला. त्या तळ्याच्या काठी एक गर्भिणी सुकुमारी अशी पाणी पिण्यासाठी हरणी आली. तिला दूर वरून दिसले की शिकारी आपल्याकडे बाण लावून बसला आहे. तेव्हा ती मनुष्यवाणीने शिकाऱ्याला बोलली, हे महापुरुषा, एक रथ छोटे जीव मारले तर एक हरिण वधाचे पातक, 100 हरिण वधले तर एक बैलाचे पातक, 100 बैल मारले तर एक गोहत्याचे पातक, 100 गोहत्या केल्या तर एक ब्राह्मणाचा वध, दोष 100 ब्राह्मणाचा वधाचे पातक म्हणजेच एक स्त्रीवध आणि 100 स्त्रीवधाचे पाप म्हणजेच एक गुरुवधाचे 100 पट असते. तरी माझा अपराध नसताना माझ्या सारख्या गर्भिणीला मारू नको. माझ्या गर्भातील निष्पाप कोवळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नको. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरणीला पाहून शिकाऱ्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मनुष्यवाणीने बोलून एवढे शास्त्र का सांगतेस? माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी माझ्या सारखेच उपाशी आहे. तरी माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाली. तू पूर्वी कोण होतीस? तू एवढे ज्ञान कुठून आले? ते सर्व काही मला सांग. हरणीने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, पूर्वी देवदानव यांनी मिळून केलेले समुद्रमंथन, त्यातून जी 14 रत्ने मिळाली, त्यातून मी एक रंभा नावाची अप्सरा रत्न म्हणून निर्माण झाली. माझ्या रूपावर देव ऋषी प्रसन्न
झाले. त्यांनी मनोरंजन करण्यासाठी माझं काम होतं. स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मन होऊन मी शिवरात्री नाम सोमवार प्रदोष सर्व काही सोडून अमृतपान सोडून मद्यपान करू लागले. त्या देवाचे संग सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. एकदा तो दैत्य मृगयनासाठी दूर अरण्यात गेला. हे पाहून मला वाटले या वेळात श्री शंकराचे दर्शन घेऊन यावे, म्हणून मी कैलासावर गेले. त्या वर गेले. मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले. माझ्याकडून झालेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला श्राप दिला. तू अत्यंत पापिनी असल्याने मृत्यूलोकात हरणी म्हणून जन्म घेशील. तुझ्या सख्यांनाही हा जन्म मिळेल. हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचे पती होईल. श्राप ऐकून मी भयभीत झाले आणि श्री शंकराच्या चरणी क्षमा याचना करू लागले. उपशाप देण्याची विनंती करू लागले. तेव्हा या दयाळू भोळ्या शंकराने मला शाप दिला. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल. त्याने मला मृग योनीत जन्म मिळाला. मी गर्भिणी असल्याने प्रस्तुत काळ जवळ आला आहे. तेव्हा मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते. त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरी चालेल. शिकारी म्हणाला, तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. खोटे बोलून हर तऱ्हेने प्राण वाचवतात हे तर प्राण्यांनाही कळते. तेव्हा तू पापाचे उच्चारण करून तू शपथ घे, तरच मी जाऊ देतो. त्यावर हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलले असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन तो मनुष्य वेदशास्त्र शिकत नाही, संध्या करीत नाही, सत्य आणि पवित्र यांच्यापासून वर्जित असतो, त्याचे पातक माझ्या माथी पडो. वेदांची विक्री पर पीडा दानता विद्या गुरु विष्णू शिव यांच्या निंदा करणाऱ्यांचे, यतीची निंदा द्वैत मातेचा प्रचार करणाऱ्यांचे, देवळात पुराण ऐकताना पान चघळणाऱ्यांना, देवळात स्त्री बरोबर व्यभिचार करणाऱ्याचे पाप मला लागो, असा ती म्हणाली. ती पुढे म्हणाली, जो नवरा बायकोचा वियोग करतात ते या जन्मी नपुसक होतात. जे दुसऱ्याचे वरम काढतात ते या जन्मी कांबळे होतात. विद्या असून जे लोकांना शिक्षा देत नाही तो पिंगळ्याच्या जन्माला जातात. जे ब्रह्मा अनुचित दान घेतात त्यांना पूर्वजन्मीत गंडमाळा होतात. जे दुसऱ्याच्या गायी पळून आणतात ते या जन्मी अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाचा किंवा सापाच्या जन्माला जातो. जो साधूला छळतो त्याचे निर्वंश होतो. ज्या स्त्रिया साधूला छळतात त्या निर्वंश होतात. ज्या स्त्री व्रत नियम करतात, घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाही त्यांना वाघाचा जन्म येतो. ज्या कुरूप म्हणून पतीची त्याग करतात त्या पुढील जन्मी बाल विधवा होतात. तेथील व्यभिचारी होऊन शेवटी वेश्या होतात. पतीची निंदा करणाऱ्या दासी होत किंवा गुलट होतात. आई वडिलांना छळणारे माकड होतात. सासू सासऱ्यांना त्रास देणारे निसंतान होतात. शिकाऱ्याच्या तुला वचन देऊन मी जात नाहीत आले तर या सर्व पापे मला लागो. मी खोटे बोलले तर शिव पूजेचे अपमान होईल. तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून तो शिकाऱ्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. तो तिला म्हणाला, हे पतिव्रते तू आता जा, रात्र संपताना परत येतो पुण्यवान होऊन शिवपदास जाशील, असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरणी घरी गेली. शिकारी पुन्हा बेलाचे पानं तोडून खाली टाकू लागला. आता 2 प्रहार झाले होती. रात्र सरली. दुसरी पूजा झाली आणि शिकाऱ्याचे 7 जन्मीचे अर्धे पाप जळून गेले. शिकारी
शिवस्मरण करीत होता. त्याला गोडी लागली होती. हरणीच्या मुखातून निरूपण ऐकल्याने त्याला जागरण घडले होते. त्यावेळी दुसऱ्या हरणी तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. तिला पाहून शिकाऱ्याने धनुष्यबाण सज्ज केला. ते पाहून हरीण म्हणाले, शिकाऱ्या, माझ्यावरती दया कर. पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे. ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे. पुन्हा परत येईल. तिला मनुष्यवाणीतून बोलताना शिकाऱ्याला नवल वाटले. ही हरिण सुद्धा ज्ञानी दिसते असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रे अर्थ माहीत आहेत. तुमचे जीवन धन्य आहे. तेव्हा तू शपथ घेऊन जा. तेव्हा ती हरिण म्हणाली, मी असत्य बोलत असेल तर विहीर, तळे, सरोवर, देवाचे मंदिर, भगन करणारा, गुरुची निंदा करणारा, मद्यपीय, दुराचारी, युद्धातून पळून जाणारा, क्षत्रिय, दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, ग्रंथाची वेदशास्त्रांचा निंदा करणारा, संत भक्त यांचा दुराचार करणारा, हर हर चरित्राचा द्वेष करणारा, दुराचारी, दुष्ट स्त्री, या सर्वांचे पापे मला लागो. शिकारी आपल्या मुलगा, आपली सून सौजन्याने वागत असताना जे त्यांना उगाच छळतात ते कुरूप आणि दारिद्र्य होतात. आपसात वैर करणारे भवमाशे होतात. गुरुचा द्वेष करणारे संतहीन होतात. वाटसराचे वस्त्र लुटणारा अतिशूद्र होऊन प्रेत वस्त्र वापरतात. तपस्वी म्हणून अनाचार करणारा सुरवंट होतो. कन्या विक्री करणारा हिंसा प्राणी होतो. पतिव्रतेला छळणाऱ्याचे घर फुटते. ब्राह्मण असून मद्य विकतो, प्रसन्न करतो तो नाश पावतो. ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्म राक्षस तर उपकार स्मरण न करणारा क्रमी होतो. ग्रहणात जेवणाराला पित्त होते. मुले पळून विक्री करणारा कोडी होतो. गर्भपात करणारी स्त्री वांज होते. देवालय पाडणाऱ्यांचे हाडे मोडतात. अपराध विना पत्नीला शासन करणाऱ्याला अर्धांगवायू होतो. ब्राह्मणाचे अन्न पळवणाऱ्याचा निर्वंश होतो. ब्राह्मणाला काठी मारणाऱ्यांच्या अंगातून कळा येतात. संतांशी वाद घालणाऱ्यांचे दात मोठे होतात. गुरु, संत, माता, पिता यांचा अपमान करणारा तोच देवा जवळील वृक्ष तोडणारा पिंगळा होतो. सूतकाचे अन्न खाणारा रोगी होतो. एकटा सुगंधी द्रव्य वापरतो त्याचे अंगाची दुर्गंध येते. ब्राह्मणाचे कर्ज बुडवणारा अल्पायुष्य होतो. झाडाची सावली नष्ट करणारा निर्धान होतो. ब्राह्मणाचे ऋण बुडवितो तो भिकारी होतो. पुत्र व्याधीसी गरिबांचे लग्न मोडल्यावर निसंतान होतं. माता पित्याचे छळ करणाऱ्यांचा नाश होतो. एकाच देवाची भक्ती आणि इतर देवाची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात. गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते. बैलाला मारणाऱ्यास मूर्ख पुत्र होतो. आपल्या गुरुचा त्याग करणारा अल्पायुष्य होतो. सूर्याकडे पळून पाहून लघुशंका करतो तो दंतहीन होतो. पांढऱ्या केसाचा होतो. लहान मुलांच्या मृत्यूशी शोकग्रस्त झालेल्यांना हसणारा निपुत्रिक होतो. मी पतीला भेटून नाही आले तर मला ही सर्व पापे लागो. शिकारी तिला म्हणाला, ठीक आहे, तू फार ज्ञानी आहेस. घरी जाऊन लवकर परत ये. त्यानंतर एक हरीण पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी आली. त्यांच्यावर संधान करताच तो शिकाऱ्याला म्हणाला, व्याध, माझ्या पतिव्रता स्त्रियांना मी विचारून येतो. तुला
दिलेला शब्द मी जर नाही पाळला तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा निर्वंश होतो. शूद्र ब्राह्म करणारा नरकात जातो. तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्यांच्या अंगावर जखमा होतात, तो ही नरकात जातो. आई वडिलांचे द्रोह करणारे व्याधीग्रस्त होतात, पिशाच होतात. गुरुद्रोही पिशाच होतात. भरपूर जेवण घेणारा सुदृढ ब्राह्मणाला असणाऱ्याला अन्न बेचव लागते. देवळात पडणारा भगवान शंकराची पिंडी फोडणारा, देवाचे अपमान अलंकार चोरणारा पंडुरोगी होतो. मित्र, दोह, आई वडील, गुरु यांची हत्या, विश्वासघात, गायी ब्राह्मणांचे संकट सामर्थ्य असून निवारण करत नाही. ब्राह्मणाला बाहेर थांबवून घरात पक्वाने भक्षण करतात, स्वैराची प्रार्थना करतात. यांना संग्रहीन पोटसुळी दुखीने होतात. पंच यज्ञ न करणारे, ब्राह्मणाचे घरे जाळणारे, गरिबीला वाटेत लुटणारे, संतांचा अपमान करणारे, गुरुला छळतात, त्याची परीक्षा घेतात, त्यांच्यावर आरोप करतात, ती माणसे निपुत्रिक राहतात. शिव कीर्तन न ऐकणारे कर्ण पीडित होतात. बडबड करणारे बेडूक होतात. शिवकीर्तनात झोपणारा साप होतो. वाद घालणारा पिशाच होतो. अशा तऱ्हेने अनेक पापे मी जर वचनभंग केले तर माझ्या माथी पडो. व्याधाला आता शिवनामाची फार गोडी लागली होती. त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू गळू लागले. बेलाची पाने तोडून तो खाली टाकीत होता. शिवपूजन घडतच होते. रात्रीचे 4 प्रहार शिव जागर झाला. रात्र संपली, अरुणोदय झाला. तेवढ्यात तिसरी हरीण आली. आपण हिला तरी मारावे असा विचार व्याधाच्या मनात आला. तो हरीण मनुष्यवाणीने बोलू लागली. व्याधा, तू मला मारू नकोस. घरी माझे बाळ आहे, त्याला स्तनपान देऊन परत येते. मी वचन मोडले तर मला अनेक महापापे लागतील. आता ही कोणता शास्त्रार्थ सांगते? अशा कुतूहलाने व्याधाने तिला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले. हरिणीने म्हणाली, गवत जाळणारा, गावाला आग लावणारा, ब्राह्मणाचे पाणी अडवणारा क्षयरोगी होतो. ब्राह्मणाचे घरे हिसकवतात, त्याचे पूर्वजांचे रवरव नरकात पडतात. आई मुलगा, पती पत्नीमध्ये भांडण लावणारे, देव ब्राह्मण यांना वंदन न करणारे, कठोर बोलणारे, यांचे हातपाय थंड तोडतात. चोरटी नजर ठेवणाऱ्यास निद्रा रोग तर पुस्तक चोरणाऱ्यास मुका होतो. भक्ताची निंदा करणारे मुखाचे रोग भोगतात. आई वडिलांना तडण करणारे हुळे होतात. कृपण सर्प होऊन धनाचे रक्षण करतात. यतीला भिक्षा अन्न घालणारा शिवाच्या कोपाला बळी पडतो. संतती संपत्तीला मुखवतो. जेवण वरून ब्राह्मणाला अविने संपत्तीला मुखवतो. हा सर्व मोठा अधर्म आहे. पारधी हरणीला सद्गतीत होऊन म्हणाला, तू निशंक होऊन घरी जाऊन तुझ्या पाडासाला स्तनपान करून देऊन ये. हरीण त्यापैकी पहिली हरीण प्रस्तुत झाली. दुसरीने पतीची भेट घेतली. मग हरीण आणि 3 हरिणी व त्याचे पाडासे व्याधाकडे आली. प्रत्येक हरीण माझे शिकार प्रथम कर असे म्हणू लागले. त्याच्या ते बोलणे ऐकून परस्परावरील प्रेम, त्यांना त्या मागची भगवान भावना, मग व्याधाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली. तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरणीच्या पाया पडला. तो म्हणाला, तुमच्या
मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले. आता तुम्ही हीच माझे माता पिता आणि गुरु. हा संसार लटका आहे. शिवपदी पोहोचायची मला ओढ लागली आहे. आणि असे म्हणता क्षणी आकाशातून विमान आले. त्यात पंचवदन दशभुजा असे व्यग्रंबर नेसलेले तेजपुंजे शिवगण बसले होते. किन्नर वाद्य वाजवित होते. विद्याधर गाणी गात होते. देव वर्षाव करू लागले. हरणीचे शरीर दिव्य झाले. व्याध त्यांना नमस्कार करीत शिवहर मंत्र म्हणू लागला. त्याचा देह दिव्य झाला. शिवगण सारिका झाला. हरिण सहा सर्वजणांना विमानात बसले. देव व्याधाची प्रशंसा करू लागला. व्याध शिवपदी पोहोचला. मृगांना तारामंडळात जागा भेटली. भगवान व्यासांनी शिवपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे ही प्राकृतिक मध्ये वर्णन. अशी ही महाशिवरात्राची कहाणी सर्वांनी वाचावी.